प्लीज माझा एक त्याला निरोप दे. म्हणलं काय रे बाबा? तर तो म्हणला की त्याला सांग मला तो खूप आवडतो. म्हणलं अरे मग हा काय निरोप? तो ऍक्टर आहे म्हणून आवडतोच, पण तो बारसा लवर आहे, तो फुटबॉल लवर आहे आणि मी पण बारसा लवर आहे. तर आय एम ऑल्सो बारसा लवर आणि म्हणून मला तो जास्त आवडतो असं सांग. तर अरे येस येस आय एम फुटबॉल लवर, आय एम बारसा लवर, इज ही अराउंड? प्लीज कॉल हिम. त्याला बोलव, पण मला त्याला भेटायला आवडेल, मी त्याच्याशी फुटबॉलवर गप्पा मारतो. बाबा मी निघालो, मी मॅचमध्ये होतो, मी निघालो, कुठे आहेस? मी पोहोचतो, मला लोकेशन मिळेल, मी निघू का आत्ता लगेच पोहोचतो वगैरे. तर म्हणलं अरे आमचं पॅकअप झालं आता. रणबीर आणि तो बारकाचा फॅन, तर त्या हो सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हो म्हणजे मला एके दिवशी यांना कळलं होतं की मी 3 दिवस रणबीर बरोबर शूट करणार आहे. तर बाबा हा मला म्हणला, वेद मला म्हणाला की बाबा प्लीज माझा एक त्याला निरोप दे. म्हणलं काय रे बाबा? तर तो म्हणला की त्याला सांग मला तो खूप आवडतो. म्हणलं अरे मग हा काय निरोप? हा सगळ्या कोणी हा जनरल वेगळा काय? तो म्हणला नाही नाही, त्याला म्हणो मला तो ऍक्टर आहे म्हणून आवडतोच, पण तो बारसा लवर आहे, तो फुटबॉल लवर आहे आणि मी पण बारसा लवर आहे. तर आय एम ऑल्सो बारसा लवर आणि म्हणून मला तो जास्त आवडतो असं सांग. तर मी रणवीरला सांगितलं की देयर इज अ मेसेज फ्रॉम माय सन स्पेशली फॉर यू, आणि असं असं आहे आणि ही लव्ज यू मोर बिकॉज ही इज ऑल्सो बारसा लवर. तर रणवीर एकदम अरे येस येस आय एम फुटबॉल लवर, आय एम बारसा लवर, इज ही अराउंड? प्लीज कॉल हिम. त्याला बोलव, पण मला त्याला भेटायला आवडेल, मी त्याच्याशी फुटबॉलवर गप्पा मारतो. असा होता रे रणबीर. खरंय, खरंय. म्हणजे मी म्हणलं अरे कमाल आहे अशी, आणि मी ह्याला फोन करतोय, त्याचा फोन उचले ना. मग याला मी व्हॉट्सअप मेसेज केला, अरे की वेद मी आत्ता तुझा निरोप दिला रणबीरला, आणि रणबीरनी तुला गप्पा मारायला बोलवलंय, तुम्ही बारसाविषयी गप्पा माराल असं त्याचं म्हणणं आहे, तर ये इकडे सेटवर, माझं हे लोकेशन आहे. तर त्याची क्रिकेटची मॅच चालू होती अनफॉर्च्युनेटली, आणि त्याची संपेपर्यंत त्याची तुझं त्याची मॅच संपली आणि त्याचे नॉनस्टॉप फोन सुरू झाले. बाबा मी निघालो, मी मॅचमध्ये होतो, मी निघालो, कुठे आहेस? मी पोहोचतो, मला लोकेशन मिळेल, मी निघू का आत्ता लगेच पोहोचतो वगैरे. तर म्हणलं अरे आमचं पॅकअप झालं आता. पण ती मजा होती. आणि खूप ग्राउंडेड आहे रे रणबीर, खूप ग्राउंडेड आहे. म्हणजे ऍक्टर तर मोठा आहेच आहे, पण स्टार कॅटेगरी जी असते ना, ते मी इतके बघितलेले आहेत ना, तो असा एक ऑरा त्यांचा असा कॅरी करत असतात ना, की त्यांना ते ते आलेत, ते बघतायत, ते बसलेत, असं सगळीकडे त्यांच्याकडे दुनियेचं लक्ष असावं, असं एक त्यांचं वागणं असतं. तुला कळणार पण नाही, आणि हे मी स्वतः डोळ्यांनी तर बघितलंय. पण संदीप स्वतः मला सांगत होता. तर कारण मी संदीपशी बोलता बोलता म्हणालो, अरे काय ग्राउंडेड आहे रणवीर. तर संदीप मला म्हणला, आज 40वा दिवस आहे शूटचा. म्हणजे मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा काही 40-50 दिवस झाले होते. पहिल्या दिवसापासून हा असाच आहे, हा असाच आहे. म्हणजे मी फारच प्रेमात आहे. कधीही हा माणूस मला असं म्हणाला नाही, माझं लवकर आवर, मला सोड, अरे किती वाजले, पॅकअप कर आता. जोवर मी पॅकअप म्हणत नाही तोवर हा माणूस तिथे शांतपणे सरेंडर झालेला असतो. आणि हे संदीपचं स्वतःचं म्हणणं होतं, आणि व्हेरी ग्राउंडेड. ऍक्टर तर म्हणजे त्यांनी खतरनाकच केलंय काम ह्याच्यामध्ये.